हा भोपळा आहे. आता हा किसून घ्यायचा आहे आपल्याला. जाडणी किसा किंवा बारीक ह्याने किसा. तर ह्याच्यासाठी लागणार वाटण 4-5 हिरव्या मिरच्या आणि इथं घेतलेला एक एवढासा आल्याचा तुकडा आणि थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर. त्यासाठी इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल घालणार आहे. हा जो भोपळा आहे ना किसलेला, तो थोडासा परतून घ्यायचा आहे. थोडीशी हळद आणि थोडासा हिंग. भोपळा थोडा परतून घ्यायचा. ते वाटण केलं होतं ना, ते पण ह्याच्यातच परतायचं. अगदी 2 मिनिटं परतायचं, फक्त एक वाफ आणायची. आणि मग ह्याच्यात जेवढी कणिक मावेल तेवढी कणिक घालून घट्ट गोळा तयार करायचा. अगदी थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला, एक वाफ काढायचं फक्त. झालेलं आहे परतून. आता तो काढून घ्यायचा. हे बघा, हे असं परतून घेतल्यानंतर हे असं झालेलं आहे. आता ह्याच्यात मावेल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचंय. तर आपण असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आपण बघू शकता, असा हलक्या हाताने मस्त असा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. इकडे तवा तापत ठेवला आहे. असा मस्त, आणि तो दह्याबरोबर किंवा लोणच्या बरोबर असा मस्त खायचा. हा आमचा बनवलेला आहे दुधी भोपळ्याचा पराठा.